हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपलं जे चिंतन चाललेलं आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. अज्ञानातून असलेला आनंद कदाचित दुःखाकडे घेऊन जाऊ शकतो, कारण जर अज्ञानातून केलेलं कार्य जर निसर्ग नियमाच्या विरोधात असेल तर तिथे अनिष्ट परिणाम आपल्याला येतो. म्हणून ज्ञान हवं. ज्ञान म्हटल्यानंतर निसर्ग नियम आणि सद्गुरूंनी दिलेलं ते केलेलं ते मार्गदर्शन, त्याचं दोन्ही असतील तर आपल्याला सहज आनंदाने जीवन जगता येतं. म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनाबद्दलचं ज्ञान, परमेश्वर म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं कार्य कसं चाललं आहे ते ज्ञान, आपण माणूस म्हणून आपण कसं जीवन जगलं पाहिजे, त्यासाठी कोणते नियम लागतात याचं ज्ञान, असं सर्वांगाने ज्ञान ज्यावेळेला आपल्याकडे असेल तर आपण सहज आनंदाने जीवन जगू शकतो. आणि ह्या संदर्भात असं सांगितलं जातं की असा एक प्रश्न विचारला गेला की एका व्यक्तीने प्रश्न विचारले की कोणतरी प्रवचनामध्ये असं मार्गदर्शन केलं होतं की सद्गुरूंची साधना आणि सद्गुरूंचं कार्य दोन्हीही श्रेष्ठ आहेत आणि दोन्हीही एकमेकाला पूरक आणि पोषक आहेत. साधनेमुळे स्वतः साधक सुखी होतो, सुखी समाधानी निवांत होतो, पण सद्गुरू कार्य केल्याने समाज सुखी होतो. तर याबद्दल जरा मार्गदर्शन करा, असा हा प्रश्न म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन विचारलेलं आहे. इथे साधना आणि कार्य दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. गाढ झोप हवी, त्यामुळे जागृतीमध्ये आपण दिवसभर चांगली प्रकृती असल्यामुळे, मन स्वस्थ असल्यामुळे चांगलं कार्य करू शकतो. हे नेहमीच आपला अनुभव आहे. ज्या दिवशी आपली झोप पूर्ण होत नसेल तर आपल्याकडनं काम करताना थोडंसं आळस किंवा मध्ये मध्ये डुलक्या येणं किंवा कधीतरी कार्य बरोबर न होणं असंही घडतं. म्हणजे मन जर स्वस्थ असेल, आणि स्वस्थ मनासाठी झोप ही आवश्यक असतेच, आणि झोप चांगली झाली असेल तर कार्य पण माणूस दिवसभराचं तो जे काही कार्य करत असेल ते व्यवस्थित होतं. तसंच साधक असं जेव्हा आपण म्हणतो, साधक कोण? जो सद्गुरूंचं ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरणात आणण्याचा जो प्रयत्न करतो तो असतो तो साधक. सद्गुरूंचं ज्ञान लक्षात ठेवायचं. सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देऊन राहिलेले आहेत ते मग अगदी दिव्यत्वाच्या अंगाने अत्यंत सूक्ष्म असलेलं स्वरूप ज्ञान असेल, तर जीवनाच्या अंगाने निसर्ग नियमाच्या अधिष्ठानावर कसं जगायचं हे ज्ञान, हे दोन्ही ज्ञान आपल्याकडे असायला हवीत. आणि त्याच्यातून आपल्याला नेमकं काय करायचं हे कळतं. म्हणून दिव्य साधना ज्याला म्हणतात, सद्गुरूंनी दिलेली साधना, सद्गुरूंनी दिलेली जी साधना आहे सद्गुरूंनी दिलेली जी साधना आहे चांगलं चार्ज केलेलं आहे. तर सद्गुरूंनी जी दिलेली साधना आहे ती साधना व्यवस्थित समजली पाहिजे. सद्गुरूंच्या साधनेने साधकाचं मन निवांत होतं, शांत होतं. आणि फक्त शांत आणि मन निवांत होणं म्हणजेच साधनेचं फलित, हे सत्य नव्हे.
लक्षात ठेवा. साधनेतून आपल्या स्वरूपाची ओळख साधकाला होणं फार आवश्यक असतं. साधना ही स्वस्वरूपाच्या ओळखीसाठी आहे, किंवा जिथे मी म्हणून जो आपण स्वतःकडे पाहत असतो त्या मीची सत्य ओळख आणि त्या मीचा सत्य अनुभव घेण्यासाठी साधना आहे. ज्या साधकाच्या ठिकाणी ही साधना आणि त्या साधना सतत होत असते आणि त्या साधनेतून तो जेव्हा ह्या स्वरूपाचा अनुभव घेत असतो तर त्याच्या आचरणामध्येच फरक होतो. त्याच्या आचरणामध्ये फरक होणं फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आचरणात जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत साधना पूर्णत्वाला गेली असं म्हणता येत नाही. म्हणून ढोबळ मनाने जेव्हा कोणीतरी म्हटलं की सद्गुरूंची साधना झाली की मन तो साधक सुखी होतो, शांत होतो, नाही. निवांतपणा हा मधला टप्पा आहे. त्या निवांतपणातून आपल्या स्वरूपाची ओळख आणि त्या ओळखीतून विचार आचार हे जेव्हा व्हायला लागतं तर ती साधना परिपूर्ण झाली असं म्हणता येतं. इथे म्हणून साधना म्हटल्यानंतर ही पहिलं दिव्य साधना म्हणजे नेमकं काय हेच कळलं पाहिजे. नुसतं ढोबळ मनासारखं साधना झाली की मन सुखी होतं, शांत होतो, साधक सुखी होतो, इतकं सोपं असतं. तर ही साधना सर्वांना सहज जमली असते. सद्गुरूंनी बरीच वर्ष प्रयत्न केलेले आहेत साधनेसाठी, पण शब्दाने सांगितलं म्हणजे साधना झाली असं नव्हे. सद्गुरूंनी सांगितलं जो फॉर्मॅट आहे तो सांगितला म्हणजे साधना झाली असंही नव्हे. त्यासाठी अगदी मनपूर्वक साधकाला पुन्हा 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 साधनेचा अभ्यास करावा लागतो, लक्षात घ्या. तोपर्यंत ही साधना फलश्रुत होत नाही, तोपर्यंत साधना आपल्याला समजली असंही होत नाही. सद्गुरूंनी अनेक साधकांना दिलेली साधना आहे, अनेक शिष्यांना दिली आहे आणि ती मिळाली म्हणजे झालं एवढं समाधानी वाचणारे बरेच लोक आहेत. पण ती तर नुसती ओळख सांगितली, साधनेची शब्दाने दिलेली ओळख सांगितली, तसं करायचं हे मार्गदर्शन केलं आणि तेवढं झालं म्हणजे आपल्याला सगळं कळलं असंही नाही. त्यांनी केलेलं सद्गुरूंनी केलेलं जे मार्गदर्शन आणि त्याच्यासाठी केलेला जो अभ्यास आहे साधकाचा, आणि त्या अभ्यासातून त्याला जसजसं त्याची प्रज्ञा जागृत होत जाते आणि जी प्रज्ञा जागृत झाल्यानंतर त्याला त्या स्वरूपाचा जो अनुभव येतो आणि त्या अनुभवातून किंवा त्याच्या स्वतःची जी ओळख आहे पहिली देहभावात, ती ओळख जेव्हा त्याची निघून जाते आणि त्या ठिकाणी दिव्यत्वाची जी ओळख त्याला व्हायला हवी ती जर व्हायला लागते आणि त्याच्यातून जेव्हा आचार तो करायला लागेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने साधना फलश्रुत झाली हे समजावं. म्हणून कोणीतरी म्हटलं सद्गुरूंनी असं दिलं साधनाने माणूस सुखी शांत होतं, नाही. जोपर्यंत ती आत्मसात होत नाही आणि आत्मसात झाल्याशिवाय ती साधना फलश्रुत होते. आणि जिथे साधना फलश्रुत होतो तिथे तो समाज, कारण ज्याच्याकडे ही साधना फलश्रुती प्राप्त होते साधनेतून, तो साधक परत सर्वांना व्यापत असतो, सर्वांच्या भल्याचं चिंतन करत असतो आणि तो समाजाला मोठा आधारस्तंभ असतो. आता समाज म्हटल्यानंतर त्याच्या जवळचं जे जग आहे, त्याच्या जवळ येणारे जे लोक आहेत तो त्याचा समाज असतो आणि जे त्याचं ऐकतात त्याने तेवढा समाज सुखी होतो. आज सद्गुरूंमुळे ज्ञानातून नुसतं ज्या जीवनविद्येचं ज्ञान म्हणतो त्यावेळेला स्थूल सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म अशी ती 3 अंग आहेत. बऱ्याच लोकांना फक्त स्थूल अंग माहिती आहे आणि त्याप्रमाणे ते वागतात आणि त्यांना वाटतं आपण खूप सुखी झालो. लक्षात घ्या, व्यावहारिक जगताच्या अपेक्षेत ज्या सुखसोयी मिळतात त्याच्याने माणूस सुखी झाला म्हणजे सुखी झाला म्हणता येत नाही. म्हणून प्रापंचिक अंगाने ज्या सुखसोयी मिळतात त्या सुखसोयीने
माणसाच्या मनाला बरं वाटतं तेवढ्यापुरती, त्याचा फायदा होतो, ही गोष्ट खरी आहे. पण मनामध्ये जर काही आघात होत असतील, मनामध्ये जर चिंता असतील, तर त्या सुखसोयी पण त्या माणसाला सुख देत नाहीत. तिथे मन शांत पाहिजे, स्थिर पाहिजे, कोणताही आघात सहन करण्याची ताकद पाहिजे. आणि म्हणून मन जर स्वस्थ असेल तर माणसाला मनाला बरं वाटतं. असं म्हटलं तरी तो सुखी आहे म्हणता येतं. म्हणजे मनाचं स्वास्थ्य, सुखसोयी आणि मनाचं स्वास्थ्य म्हणजे तरी सुख आहे का? तरी नाही. जोपर्यंत आपली स्वतःची ओळख, स्वरूप म्हणजे स्वतः स्वरूप आहोत ही जी ओळख आहे त्याच्याकडे, जोपर्यंत ती प्रकट होत नाही तोपर्यंत खऱ्या अंगाने माणसाला शांती सुख प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून हे सर्व करण्यासाठी साधकाला अटीतटीचे प्रयत्न करावे लागतात. नुसतं आपण थोडा वेळ बसलो, 20 मिनटं बसलो, 25 मिनटं बसलो म्हणजे साधना झाली असं नव्हे. दिव्य साधना आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या बाकीच्या प्रार्थना म्हणणं ही साधना म्हणता येते. पण ती साधना आणि दिव्य साधना याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ज्या वेळेला आपण हरिपाठ म्हणतो आणि हरिपाठामध्ये पण माणूस निवांत होतो म्हणता म्हणता, पण हरिपाठ म्हणजे ही पण एक साधना म्हणावी तर त्या साधना ह्या स्थूल अंगाने असलेल्या साधना आहेत. हरिपाठ म्हणणं स्थूल साधना आहे किंवा प्रार्थना म्हणणं, नामोच्चार, खरं नामस्मरण न कळत नुसता नामोच्चार करत बसणं, तिथेही मन शांत होऊ शकतं जर मनापासून केलं तर. ते स्थूल साधना आहे. कारण तिथे जी शांती मिळते ती तेवढ्यापुरती असते आणि थोड्या वेळाने परत ती निघून जाते. परत तिथे काहीतरी वेगळे काहीच गोष्टी घडायला लागल्या की साधक परत अस्वस्थ व्हायला लागतो. लक्षात घ्या. म्हणजे ही वस्तुस्थिती आधी समजून घ्यायची असते. आणि ही जर वस्तुस्थिती समजली तरच साधनेचं काय महात्म्य आहे आणि काय महत्त्व आहे हे कळायला लागेल. लक्षात घ्या. साधनेचं महात्म्य आणि महत्त्व कळलं पाहिजे. म्हणून कोणी जे सांगितलेलं आहे त्यांनी ते समजून घेऊन बोलले असेल तर योग्य आहे. पण लोकांना हे समजलं पाहिजे साधना म्हणजे काय आणि सद्गुरू कार्य म्हणजे काय, दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत. सद्गुरू कार्य असं जेव्हा आपण म्हणतो ते सद्गुरू कार्याचा भाग 2 अंगाने आहे. सर्वात खरी सद्गुरू सेवा कधी होते तर सद्गुरू कार्य कधी होतं. जेव्हा साधक स्वतःला सुधारतो तेव्हा ते खरं त्याची सद्गुरू सेवा पण आहे आणि सद्गुरू कार्य आहे. जो स्वतःच सुधारत नाही तो जगाला काय सुधारणार. ढोबळ मनाने सद्गुरू कार्य करत असेल, ढोबळ म्हणून म्हणजे काय परत लक्षात घ्या. एक एक गोष्ट सगळं नुसतं सद्गुरू कार्य म्हटलं की ते स्थूल सूक्ष्म अतिसूक्ष्म अंग आहेत. त्यामुळे कोणतं सद्गुरू कार्य म्हणायचं तर स्वतःला सुधारणं ही सर्वात मोठी साधना पण आहे आणि ते सद्गुरू कार्यसुद्धा आहे. दिव्य साधनेचा अभ्यास करणं ही मोठी सद्गुरू सेवा आहे आणि सद्गुरूचं कार्य आहे. आणि त्यावेळेस दिव्य साधना करणारा साधक हा सद्गुरू कार्य पण त्यानं होतं, म्हणजे स्वतःला सुधारण्याचं कार्य. लक्षात घ्या. आणि एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचं, कोणीही इतरांना सुधारू शकत नाही. प्रत्येक जणाला स्वतःला सुधारावं लागतो. स्वतः आपण इच्छा धरली तर आपण सुधारू. तुम्ही दुसऱ्याला कितीही सांगितलं आणि त्याची इच्छा नसेल, त्याचं लक्ष नसेल तर तो सुधारणार नाही. आज हा मानवी जीवनाचा इतिहास सुद्धा तेच सांगतो. प्रभू रामचंद्र होऊन गेले, किती लोक सुधारले. तिथे त्यावेळेला धोबी होता की जो प्रभू रामचंद्र टीका करायला तयार होता. श्रीकृष्ण आले, तिथे किती लोक सुधारले. तिथे श्रीकृष्णाला नावं ठेवणारे लोक भरपूर होते. असे संत महात्मे भरपूर आले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने कार्य केलं, पण त्यांनाही नावं ठेवणारे न सुधारणारे लोक भरपूर होते. ही मानवी जीवनाचा इतिहास आहे. इथे सुधारतं कोण, जे ह्या संतांच्या जवळचे जे लोक, जे जवळचे पण तेही लक्षात ठेवा, नातेवाईक म्हणजे जवळचे नव्हे, तर जे संतांनी केलेलं मार्गदर्शन
आणि त्या ज्ञानाच्या मार्गदर्शनाप्रमाणे जे स्वतःला सुधारण्याचा जे अभ्यास करतात ते सुधारतात. जो स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो तो सुधारतो. ज्याला आपण चुकतो आणि बरोबर हेही कळत नाही तो सुधारू पण शकत नाही. आणि खरं सांगायचं तर बऱ्याच लोकांना आपण चुकतो हे कळतच नसतं. दुसरे चुकतात हे त्याला कळतं, पण आपणही चुकतो हेही कळत नाही. म्हणजे कसं आपलं मन आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे प्रत्येकाने स्वतः सुधारलं तर जग सुधरेल. महाराज नेहमी गोष्ट सांगायची की गाव सगळं स्वच्छ व्हायला हवं असेल तर अख्खं गाव झाडाची गरज नाही आहे. प्रत्येक घर, गावातलं प्रत्येक घर आणि स्वतःचं घर आणि जवळचा थोडासा आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला, प्रत्येक घराने तसं केलं तर गाव स्वच्छ झालं. याचा अर्थ काय? एखादा माणूस जर स्वच्छ करायला जात असेल अख्खा गाव आणि बाकी लोक तिथे कचरा टाकत असतील तर ते स्वच्छ होत नाही. आज मुंबईमध्ये कचरा हटवण्यासाठी करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात, पण कचरा परत येतोच जातो, कारण कचरा टाकणारे जास्त आणि कचरा उचलणारे कमी होतात. तसंच हे जग सुधारणं असं जे आपण म्हणतो तर स्वतःला सुधारायला हवं. आणि आपल्याबरोबर जे काही मार्गदर्शन कोण घेणारे इच्छुक आहेत त्यांना सांगून त्यांना सुधारलं तर ते सद्गुरू कार्य आहे. समाज सुखी होतो असं जे आपण म्हणतो. समाज कोणता सुखी होणार? जो हे ज्ञान आत्मसात करतो तो सुखी होतो. नुसतं सद्गुरू कार्य म्हणून ढोबळ मनाने सांगून सुद्धा सद्गुरू कार्य हे खरोखर कार्य आहे का ते बघावं लागेल. कळलं ना? म्हणून एखाद्या संस्थेने आपलं कार्य करून घेणं आणि त्याला सद्गुरू कार्य नाव देणं एक भावनाशीलता आहे. खरोखर समाज सुखी होण्यासाठी जेव्हा साधक प्रयत्न करतो, समाज सुखी म्हणजे जवळची माणसं असो किंवा आमचे जिथे जिथे जे जे कॉन्टॅक्ट्समध्ये येतात त्यांना हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. त्या ज्ञानातून ते बरोबर परत परत त्यांच्याकडनं चौकशी करत बसतो. त्यांच्याकडनं ते जे ऐकणार असेल त्यांनाच, बाकी जे ऐकत नाही त्यांना ते सांगू पण शकत नाही. म्हणून सद्गुरू कार्याने समाज सुखी होतो ही भावनाशीलता आहे. वस्तुस्थिती काय? आज समाज केवढा प्रचंड मोठा आहे. मग प्रत्येकाने आपण सुधारलं पाहिजे. आणि जर स्वतः साधक सुखी नसेल आणि तो दुसऱ्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर ते काय म्हणतात? तू आधी सुधार. इतर लोक काय म्हणतात? आधी तू सुधार ना, मग आम्ही सुधरू. अगदी घडलेली गोष्ट आहे. एक चांगल्या जीवनतेचा प्रचारक आहेत, त्यांचा जावई आहे, तो काही यायला बघत नाही. त्याला म्हणजे तू का नाही? नाही, हा सासरा कधी सुधारतो ते बघतोय, सगळ्यांना सांगतो एवढ्या मोठ्या गोष्टी, तो स्वतः सुधारत नाही, मी कशाला सुधारतो? म्हणजे नावं ठेवणारे भरपूर असतात, पण आपला सासरा चुकतोय तर जीवनती ज्ञाना पण तो वागत नाही, जरी तो प्रबोधन करत असला तरी. हे त्या जावायला चांगलं कळतं की तो तसंच त्याला राग आहे, तसं त्याला द्वेष आहे, तसं त्याच्याकडे अहंकार आहे, आणि त्याप्रमाणे फक्त उपदेश करतो, स्वतः मात्र अहंकारातून वागत असेल तर तो सुधारला कसा म्हणता येईल? म्हणून ज्यावेळेला ह्या गोष्टीचा आपण सखोल विचार करतो तर पॉझिटिव्हली पहा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस स्वतःला सुधारू शकतो. स्वतःला सुधारू शकतो. तो जगाला सुधारू शकत नाही, हे पहिलं लक्षात घ्या. आपण स्वतःला सुधारून जेव्हा जग आपल्याकडे पाहतं, म्हणजे जग म्हणजे काय? आपल्या जवळची लोक. जग म्हणजे संपूर्ण जग म्हणतच नाही, कारण जग इतकं प्रचंड आणि एक व्यक्ती म्हणून केवढं मोठं असू शकतं. जेव्हा सद्गुरूंचं स्वतःचं जगणं, स्वतःचं वागणं, त्यांच्याकडून आलेलं ज्ञान ह्याने प्रभावित झालेली त्यांच्याजवळ जी माणसं आहेत ती त्यांच्याजवळ आकर्षित होतात आणि ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. पण ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी साधना ही हवीच. साधनेशिवाय माणूस आतून सुधारू शकत नाही. परत लक्षात घ्या. नुसतं सद्गुरू कार्य केलं म्हणजे सुधारलं असं कधीच होऊ शकत नाही. स्थूल अंगाने साधना केल्या म्हणून माणूस सुधरेल असंही होत नाही. त्याला दिव्य साधनेचा अभ्यास केला तर त्याच्याकडे खरी सुधारणा होते. वरवरच्या सुधारणा होतील त्या वरवरच्या पुरती असतील. परत लक्षात घ्या. स्थूल साधना ह्या बहिर्मनाला काही गोष्टीचं ज्ञान देण्यापुरती असल्यामुळे तिथे साधकाला वाटतं आपण सुधारलो, आपल्याला कळलं म्हणजे सुधारलं नाही. कळल्यानंतर तू आचरणात केलंस तर सुधारलास. तुझ्याकडे कोणी राग करू नये, रागवू नये, की कोणाला बोलू नये हे सांगायला सोपं आहे.
पण त्या व्यक्तीच्या अंगावर आलं की तो रागावतो, उलटं सुलटं बोलतो. असं बघितलं तर माणूस म्हणतो, तू आधी सुधारलं नाही तर आम्हाला काय सुधारायला सांगतोस. लक्षात घ्या. म्हणून सद्गुरूंसारखे जे आत्मज्ञानी पुरुष असतात ते त्यांच्या जवळ असलेल्या जगाला तेही सुधारतील असं म्हणता येत नाहीत. ते ज्ञान देणं, मार्गदर्शन करतात, पण त्यांचा आग्रह नसतो कोणाला. परत परत सांगतील, परत परत करतील. पण ते करत असताना प्रत्येक जण जो सद्गुरूंच्या जवळ आला की त्याला खरोखर मनापासून कळलं पाहिजे की आपल्याला हे सुधारण्यासाठी आपण आलोय सद्गुरूंकडे. सद्गुरूंकडे सुधारण्यासाठी लोक येत नाही, तर त्यांना सद्गुरूंच्या भोवती असलेल्या चमत्काराचं वलय पाहून तिथे येत असतात आणि त्याच्यातून त्या चमत्काराने आपलं सगळं भलं व्हावं, आपल्याला काही न करता मिळावं, ह्या हेतूने येणारे लोक भरपूर आहेत. ज्ञानाच्या अंगाने येणारे लोक फार कमी आहेत. म्हणून आधी ज्ञान कळलं पाहिजे आणि ज्ञानाच्या आधीच साधना झाली पाहिजे. आणि त्या साधकाने जर सद्गुरू कार्य केलं तर ते पूरक आणि पोषक आहे. सद्गुरू कार्य ही साधनेच्या अधिष्ठान असलं पाहिजे. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. आणि साधनेच्या अधिष्ठान म्हणजे नेमकं काय व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. नुसतं आपण असं बोललो आणि झालं तर भावनाशीलतेतून आपण हा बरोबर आहे बरोबर असं म्हणू, पण खरी वस्तुस्थिती काय ही प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. थोडंसं आपण कार्य केलं, आपण म्हणू आम्ही सद्गुरू कार्य केलं आणि आपलीच पाठ थोपटून घेतो की आम्ही सद्गुरू कार्य करतो म्हणून हा एक अहंकार धरून बसतो आणि त्या अहंकारापुढे दुसऱ्यांना परत आपली सत्ता गाजवतो. सगळीकडे होतं हे. आज आपण जे पाहतो आहोत हे सगळीकडे ज्यावेळेला पाहतो, समाजाकडे पहा, वास्तवता काय. इथे सद्गुरू कार्य म्हणजे साधनेतून जे कार्य होतं त्या दिव्य साधनेच्या अधिष्ठानावर जे आपण जीवन जगतो तेच सद्गुरू कार्य असतं. की जो साधक सद्गुरूंच्या दिव्य साधनेच्या अधिष्ठानावर जे जे काही करेल ते इतरांना मार्गदर्शन असेल आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे जे जे ते मार्गदर्शन आचरणात आणण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते खरं सद्गुरू कार्य आहे हे समजून घ्या. म्हणून लक्षात घ्या, समाज सुखी कधी होईल आणि समाज म्हणजे कोणता समाज सुखी होईल. अख्खं विश्व सुखी झालं तर किती बरं झालं असतं. भगवान श्रीकृष्ण आले पण दुर्योधनाला सुधारू शकले नाही. दुर्योधनाला सुधारला का त्यांनी? नाही सुधारला. त्यांनी सांगायचा प्रयत्न केला, समजावायचा प्रयत्न केला, सगळं केलं होतं. पण पांडवांना श्रीकृष्णावर जी श्रद्धा होती, त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल असलेला जो सद्गुरूभाव होता, त्यामुळे त्याचं ज्ञान किंवा त्याच्या म्हणण्याप्रमाणे जीवन जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून ते यशस्वी झाले. दुर्योधनाने अगदी श्रीकृष्णाला दुर्योधन म्हणा, कंस मामा त्याचा सक्का, त्याने नाही ऐकलं. जरासंध, शिशुपाल, आतेभाऊ, त्याने ऐकलं नाही. शेवटी त्याला श्रीकृष्णाच्या हाती मरण पत्करावं लागलं. 108 वेळा त्याने अपराध केल्यावर त्याचं 101व्या अपराधाच्या वेळेला त्याला मृत्यूदंड प्राप्त झाला. म्हणून सुधार्थ कोण? सुधार्थ जे सद्गुरू किंवा संत किंवा आत्मज्ञानी जो असेल साधक, त्याच्या जवळ असलेले लोक म्हणजे ते जग, त्याचं जग, अगदी ब्रह्मांडापर्यंत काही सगळ्या पृथ्वीवरचे सगळे लोक असा त्याचा अर्थ नव्हे. तिथे जे मार्गदर्शन आत्मसात करून सतत ते आपल्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न असतो. परत एका दिवसात ते ऐकलं झालं असं होत नाही. कारण अंतर्मनाचं शास्त्र म्हटलं की अंतर्मन आपली जुनी वाट सोडत नाही. सुधारत का नाहीत? कारण अंतर्मन आपली जुनी वाट सोडत नाही, हे पहिले लक्षात ठेवा. तिथे ते परत जरा दुर्लक्ष झालं की अंतर्मन आपल्या जुन्या वळणावरच जातं. तुम्ही रोज जर एका रस्त्यावरनं जात असाल आणि एक दिवशी तुम्हाला दुसरीकडे जायचं आहे, ठरवता आता आपल्या ह्या मार्गाने तिथे नाही जायचं, दुसरीकडे कामासाठी जायचं आहे, आणि खाली उतरता उतरता जर तुमचा मोबाईल आला आणि मोबाईलवर बोलायला लागलात तर थोडा न कळेल तुम्हाला तुम्ही जुन्या वाटेवरनं चाललेले असाल. कारण जरा दुर्लक्ष झालं, जरा लक्ष केलं की अंतर्मन आपल्याला बरोबर जुन्या वाटेवर नेतं. तसं आपल्या मनामध्ये असलेले जे विकार आहेत ते विकाराचं प्रगटीकरण जे आहे ते अंतर्मन त्याच्या स्वभावाप्रमाणे प्रगट करतं जरा दुर्लक्ष केलं तर. म्हणून सतत सावध, तो सदा सुखी असं जे पै महाराज म्हणायचे, पै माऊली म्हणायचे, ते लक्षात घ्या. का सावध?
अंतर्मनावर अंकुश असला पाहिजे, बहिर्मनाचा म्हणजे शहाणपणाचा, विवेकाचा, ज्ञानाचा, आणि तिथे लक्ष असलं पाहिजे. तर अंतर्मन इकडे तिकडे चळवळ नाही करत, ते बरोबर त्या ज्ञानाप्रमाणे आत्मसात करून जेवढं जमतं तेवढं करून त्याप्रमाणे आचरण करतं. म्हणून सुधारणं म्हणजे एका दिवसाचं काम नाही आहे. जग सुधारायला पाहिजे, की जगाला समाज सुधारला पाहिजे, की समाज सुखी झाला पाहिजे. प्रत्येकजण आपल्या कर्मातून सुखी दुःखी होतो. हे एक आणखी सिद्धांत घ्या. एक एक सिद्धांत जीवनविद्येचे सिद्धांत आहेत. मग प्रार्थना का म्हणायची असा प्रश्न पडतो. प्रार्थना हे आपण स्वतः सुखी होण्यासाठी म्हणायची असते. कारण इतरांच्या भल्याचं चिंतनातून आपल्या मनाचं शुद्धीकरण होतं, तेव्हा मनाला समाधान मिळतं. जेव्हा आपल्या मनातून सतत लोकांचं भलं व्हावं भलं व्हावं भलं व्हावं वाटतं, तेव्हा आपलं मन शांत असतं, स्थिर असतं. कारण आपल्याला कोणाबद्दल अनिष्ट विचारच नसेल. तर अनिष्ट विचार करताना वर भलं होते भलं होते म्हणतोय तरी तो सुखी होऊ शकत नाही आणि दुसराही सुखी होऊ शकत नाही. म्हणून मनापासून सर्वांचं भलं व्हावं ही आंतरिक इच्छा आपल्या मनाचा, जो साधक ही प्रार्थना म्हणतो की जो साधक या प्रार्थनेतून सर्वांशी संबंधित ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं, त्याच्या मनाचं शुद्धीकरण होतं. आणि त्याचं जीवन बघून जर ते मार्गदर्शन इतरांना झालं तर त्या मार्गदर्शनातून इतर लोक सुखी होतात. म्हणजे प्रत्येकाला आचरणात आणलंच पाहिजे. लक्षात, समाज सुखी कधी होईल? समाजातला प्रत्येक व्यक्ती ज्ञानाप्रमाणे कर्म करायला लागेल तेव्हा, ज्ञानाप्रमाणे सत्कर्म करेल तेव्हा. नुसतं कर्म म्हटलं की दुष्कर्म पण आलं. म्हणून प्रत्येक व्यक्ती जेव्हा सत्कर्म करते तेव्हा त्या सत्कर्मातून कर्मसिद्धांताप्रमाणे ती व्यक्ती सुखी होते. एखादी व्यक्तीसाठी आपण प्रार्थना म्हणतो आणि ती व्यक्ती जर स्वतः दुष्कर्मच करत असेल तर ती व्यक्ती सुखी कशी होईल? निसर्ग कर्मसिद्धांत जे आहे ते परत समजून घ्या. म्हणजे आपण ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आहोत तर त्या सांगताना त्याच्या मागचं सगळं शास्त्र व्यवस्थित समजलं पाहिजे जीवनाचं. आणि मग ते शास्त्राप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन आणि मार्गदर्शनाप्रमाणे मार्गक्रमण केलं पाहिजे. म्हणून इथे नेहमी लक्षात ठेवायचं, स्वतःला सुधारणं ही सर्वात मोठी सद्गुरू सेवा आहे. स्वतः सद्गुरूंचं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं ही सर्वात मोठे सद्गुरू कार्य. आचरणात स्वतः आणायचं आहे. दुसऱ्यांना सांगायला ही जीवनविद्या सोपी आहे आणि स्वतःला आचरणात आणण्यासाठी महाकठीण आहे. भले भले लोक जेव्हा आपण म्हणतो अरे खूप अभ्यासू आहेत, असं करतात तसं करतात, पण त्यांच्याकडचा जर देहभाव जर गेलेला नसेल तर ते कधीही त्यांच्याकडे विकार निर्माण होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे टीका नाही आहे, वास्तवता सांगतोय. नुसतं सद्गुरू 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 करून विकार जात नाहीत, तर सद्गुरू सद्गुरू करता करता सद्गुरूंच्या प्रेमातून सद्गुरून दिलेल्या जी साधना आहे, सद्गुरून दिलेलं जे ज्ञान आहे ते जेव्हा तो साधक आत्मसात करतो तेव्हा त्याच्याकडे ते विचार करण्याची कुवत निर्माण होते. आणि विचार करण्याची कुवत निर्माण होते तेव्हा आपण सत्कर्म करतोय की दुष्कर्म करतोय त्याला स्वतःला कळायला लागतं. आपण चुकलो आहोत हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण सुधारतो. कळलं ना? जोपर्यंत आपण चुकतो आहोत हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण कधीच सुधारू शकत नाही. आणि तुम्ही कोणालाही विचारा, प्रत्येकजण म्हणतो मी बरोबर आहे. प्रत्येकाचं म्हणणं असतं मी बरोबर आहे, दुसरेच चुकतात किंवा दुसऱ्यांचं काहीतरी चुका असतात. म्हणजे हे सगळं जीवन कसं चाललंय हे लक्षात घ्या. म्हणून इथे सावध व्हा. साधना हवीच आणि सद्गुरू कार्य म्हणजे काय हे कळलं पाहिजे. सद्गुरू कार्य म्हणजे आपल्याला स्वतःला सुधारायचं आणि आपल्या सुधारणेतून आपल्या जवळचे जे काही लोक जर ते समजून घेत असते आणि ते सुधारले तर ते सद्गुरू कार्य झालं. स्वामी विवेकानंद म्हणायचे, माझ्याकडे जर 100 असे चांगले शिष्य हे ज्ञान जर आत्मसात करतील तर मी विश्वाला सुधारेन. कारण ही 100 माणसं आणखीन हजारो माणसांना सुधारण्याचा प्रयत्न करतात. तो विश्वाला सुधारणं तरी पण कठीण, कारण अब्जो लोक आहेत. त्यासाठी एक व्यक्ती किंवा एक कोणी भगवंत जरी उभा राहिला तरी त्याच्याकडे ते शक्य नाही. श्रीकृष्ण म्हटल्यानंतर त्याने विश्वदर्शन घडवलं म्हटलं. आणि विश्वदर्शन घडवलं याचा अर्थ काय होतं सांगितलं. लक्षात घ्या, विश्वदर्शन म्हणजे भला मोठं त्यांचं रूप झालं आणि त्याच्याने अर्जुन थरथरला घाबरला असं जे म्हटलं जातं.
तसंही ते नव्हे. विश्वदर्शन म्हणजे जन्म, जगणं आणि मृत्यू याचं दर्शन घडवलं. अशी एवढी तोंड दाखवलं आहे. त्याच्या एका माणसं जन्माला येतात, एका माणसं मृत्यूच्या पोटी जातात, हे सगळं असं दाखवलं आहे. त्यामुळे आलेला माणूस हा मृत्यू, त्याचा देहाच्या अंगाने जन्माला आलेला माणसाला मृत्यू आहे हे दर्शन घडवलं. त्यामुळे दुसऱ्याच्या मृत्यूला लढाई करायला हा जो अर्जुन घाबरत होता, त्यामुळे तू मारणार नाहीस, ते त्यांच्या कर्माने मारणार आहेत हे सांगायचं होतं अर्जुनाला, की तुम्ही मारणार म्हणून मला लढाई करायची नाही. लढाई ही तुला तुझं कर्तव्यधर्म म्हणून करायचं होतं, सज्जनांचं राज्य प्राप्त व्हावं म्हणून करायचं होतं. तर ते तिथे जर तू मागे पडला असता तर दुर्योधनाचंच राज्य झालं असतं आणि त्याच्यातून सगळ्या सज्जनांना त्रास झालाच असता. म्हणून सज्जनांचं जीवन काय सर्व जनाला सुख देणारं जीवन तो राजा जर झाला तर सगळं जीवन सुखी होईल. सुखी होईल म्हणजे सुखसोयी मिळतील. परत लक्षात आहे, प्रत्येकाला आपलं कर्म सुधारायचं आहे हे लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणी माणूस पूर्णतः सुखी होऊ शकत नाही. थोडंसं माहिती झालं म्हणजे सुखी झालो असं होत नाही. परत लक्षात, आपण सर्वांसाठी प्रार्थना म्हणावी की सर्व सुखी व्हावेत, ही खरोखर आपली आंतरिक इच्छाच असली पाहिजे, आंतरिक भावना असली, खरं सुखी व्हावेत मनापासून म्हणा. पण त्याच्याने लोक सुखी होतील का असं जो मला कोण प्रश्न विचारला तर काय उत्तर द्याल? तेव्हा सांगायचं, प्रत्येकजण आपल्या कर्माने सुखी का दुःखी होतो. पण जो अंतरातून ज्यावेळेस जो इतरांसाठी प्रार्थना म्हणतो मग त्याचा उपयोग काय? जो म्हणतो त्याचं अंतर्मन शुद्ध, त्याचं सत्कर्म घडतं म्हणून तो पहिला सुखी होणार. पहिला आणि दुसरा पण नाही, तोच सुखी होतो. म्हणून समाज सुखी व्हायला पाहिजे तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्म हे सत्कर्म झालं पाहिजे. आणि ते सत्कर्म होण्यासाठी सद्गुरूंसारखे असे अनेक संत महात्मे जेव्हा मार्गदर्शन करतील तेव्हा तो काहीसा समाज सुखी होईल थोड्या वेळासाठी. सुखसोयीच्या अंगाने सुखी होणं हा वेगळा. मग वैज्ञानिक लोकांनी एवढ्या शोध लावले त्याने सुखसोयी मिळाल्या. सुखसोयी म्हणून माणसाला बरं वाटलं. आज आता मुंबईत माणूस खाली उतरलं की त्याच्याकडे समोर रिक्षावाला बोलला रिक्षा येते, आता ओला बोलतो ओला येते आणि तो सुखी होतो. म्हणून मनाने सुखी तेवढ्यापुरती सुखी झाला, पण सतत सुखी होतो का? नाही. जरासं मनाच्या उतरला की रागावला, चिडला, की जरा ओलाला बोलवलं आणि वेळेवर आला नाही तर हा रागावला, चिडला, की ओलामध्ये एअर कंडिशन बंद पडलं तर हा चिडला, अरे गरम होतं, कशाला पैसे तर घेतोच, भांडणदंड करायला सुरुवात झाला तर तो सुखी झाला का? नाही. म्हणून सुखसोयी, मनाचं स्वास्थ्य आणि खऱ्या अर्थाने या जाणीवेची शांती, जाणीवेची जी ओळख जेव्हा जाणीवेला होते तेव्हा माणूस खऱ्या अंगाने अनुभवतो. जेव्हा तेव्हा त्या खऱ्या अंगाने त्याला शांती सुख प्राप्त होतं. मग तिथे मनाचं स्वास्थ्य असतं आणि सुखसोयीचा पण तो अगदी आनंद घेत असतो. तिन्ही अंगाने आपल्याला हे सुख प्राप्त व्हायचं आहे. म्हणून समाज सुखी म्हणजे वरवरचं सुख सोयीसाठी सुखी म्हणणं ही वेगळी गोष्ट आहे. पण प्रत्येकाला ही साधना महत्त्वाची आहे. सद्गुरू कार्यच ते दिव्य साधनेचा अभ्यास करणारा हेच सद्गुरूंचं सर्वात मोठं सद्गुरू कार्य आहे. म्हणजे प्रत्येक साधकाला जर खरोखर आपल्याला सद्गुरू कार्य करायचं असेल तर त्याने दिव्य साधनेचा अभ्यास केला पाहिजे. सद्गुरूंनी दिव्य साधनेतून काय सांगितलं हे समजून घेण्याचा प्रयत्न. नाही समजलं, ज्यांना ते थोडंसं माहिती असं वाटतं त्यांच्याशी ती चर्चा केली पाहिजे. ज्याला वाटतं की बाबा ह्याला खूप चांगलं कळलं तर त्याच्याकडनं समजून घ्यायला पाहिजे. पण ते आपल्याला स्वतःला सुधारण्यासाठी, दुसऱ्यांना सांगण्यासाठी नाही पडत. नाही तर आपण काय करतो, आजकाल व्हॉट्सअपचं विश्व आहे. आला कॉल, आलीचं काहीतरी व्हॉट्सअपचं आपल्याकडे मेसेज की आपण काय करतो, फॉरवर्ड करतो. तसं सद्गुरूंचं ज्ञान कोणीतरी सांगितलं ते आपण दुसऱ्याला फॉरवर्ड करतो पण स्वतः घेत नाही. असं होऊन जग नाही सुधारणार. जगाला सुधारायचा आतून प्रत्येक माणूस जर खऱ्या अर्थाने शांती सुखाने जर जीवन जगायचं असेल, प्रत्येक माणसाकडे एक लक्षात ठेवायचं, समाज म्हणजे नेमकं काय आहे? हो, समूह झाला म्हणजे समाज, किंवा समूह झाला म्हणून एखादी संस्था असं आहे का? नाही. जिथे ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या समाजामध्ये प्रत्येक माणूस एकमेकावर निरपेक्षपणे जेव्हा प्रेम करतो तेव्हा तो समाज असतो, तेव्हा ती संस्था असते. आणि निरपेक्षपणे प्रेम करण्यासाठी परत दिव्य साधनेची आवश्यकता असते. कसं आहे,
प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी दिव्य साधना किती महत्त्वाची आहे आणि दिव्य साधना करणंच हे सद्गुरूंचं सर्वश्रेष्ठ कार्य आहे, सद्गुरूंची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. बाकीच्या गोष्टी आपल्या कल्पनेतून आपण समाधानी होतो एवढंच त्याचं खरं कार्य. पण जोपर्यंत आपला देहभाव जात नाही, जोपर्यंत आपल्या मनामधली असूया, द्वेष, मत्सर जात नाही, जोपर्यंत आपल्या मनामध्ये पटकन राग येऊन पटकन प्रतिक्रिया देण्याची जी वृत्ती जात नाही, तोपर्यंत माणूस सुखी होणार नाही. नकारात्मक म्हणून समजू नका, ही वस्तुस्थिती म्हणून समजा, हे ज्ञान आहे. आपल्याला नेमकं काय करायचं हे ह्याच्यावरून कळेल की दिव्य साधनेचा अभ्यास आपल्याला केलाच पाहिजे, हे कळलं पाहिजे, प्रत्येकाला केला पाहिजे, कळलं पाहिजे. फक्त सद्गुरूंकडे गेलो म्हणजे बस त्यांच्या प्रभावाने मी सुखी होणार आणि माझ्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, हे बरोबरच्या लेवलपुरती बरोबर आहे. पण खऱ्या सूक्ष्म अंगाने जर सगळं आपलं जीवनाचं ज्ञान समजून घ्यायचं असेल, खरा साधक म्हणून जीवन जगायचं असेल, तर आपल्याला हे ज्ञान आत्मसातच करावं लागतं. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जावे त्याच्या वंशाकडे असं म्हणतात. जो साधक हे प्रयत्न करतो आणि तो किती खडतर प्रयत्न करत असतो, त्याला वर खाली सगळी परिस्थिती येत असते, मनाच्या विरुद्ध पुष्कळ घटना घडत असतात. कोणी त्याचं कौतुक करतं, कोणी त्याचं निंदा करतं. तिथेही त्याचं जर मन शांत आणि स्थिर होत असेल तर त्याची साधना योग्य मार्गाने चालली आहे हे लक्षात घ्या. तिथे तो वर खाली होत असेल तर मग त्याला अजून खूप अभ्यास करायचा. म्हणून एकमेकाला पूरक पोषक कोणतं कार्य, सद्गुरू कार्य, जो स्वतःला सुधारण्याचा अगदी अटीतटीने प्रयत्न करतो ते सद्गुरू कार्य, आणि स्वतःची ओळख समजून घेण्याचा की आपला देहभाव बाजूला जाऊन तिथे दिव्यत्वाची अनुभूती घेण्याची जी साधना आहे ती जो करत असेल ते सद्गुरू कार्य आणि साधना पूरक आणि पोषक आहे. पण साधनेशिवाय सद्गुरू कार्य म्हणून जे जे आपण करतो तिथे देहभाव असल्यामुळे, तिथे अहंकार असल्यामुळे, त्या अहंकारातून सद्गुरू कार्य आणि दिव्य साधना एकमेकाला पूरक पोषक ठरू शकत नाही. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. साधनेतून देहभाव दूर झाला पाहिजे, साधनेतून मी पण बाजूला गेलं पाहिजे, माझं वाटतं ते बाजूला गेलं पाहिजे. साधनेतून सर्व लोक आणि आपण एकाच तत्वाचे आहोत हा सद्भाव सतत असला पाहिजे. आणि त्याची सतत सद्भावना आपल्याकडे निर्माण झाली तर ती दिव्य साधना आहे. लक्षात घ्या. ती नुसतं आपण बसतो आहोत रोज 1 तास आणि परत दिवसभर अहंकारातूनच जीवन जगतो, तिथे लक्ष देत नाही आपण कसं वागतो, काय वागतो ते कळत नाही. 4 लोकांशी आपण चांगले वागतो, आणखी 1-2 माणसांशी आपण उलटं सुलटं बोलत असू तरीसुद्धा तो दिव्य साधनेला ती मारक आहे. सद्गुरू कार्य म्हणजे सर्वांशी निरपेक्ष प्रेमातून कार्य करता आलं. 4 लोकांशी निरपेक्ष प्रेम करतो काही लोक करतात, पण तीच इतर 4 लोकांना तडकीफड करून उडवून टाकतात की अजिबात त्याचं सन्मान करत नाहीत, काही नाही बोलत, अगदी वाटेल तसं बोलतात, असंही होतं. आणि त्याच्यातून ती साधना फळणार नाही, तिथे ते सद्गुरू कार्य होऊ शकत नाही. अहंकारातून केलेलं कार्य हे सद्गुरू कार्य असं म्हणता येणार नाही. निरंकार होऊन किंवा देवभावातून जे कार्य केलं जातं तेच खरं सद्गुरू कार्य असतं. आणि म्हणून हे देवभाव प्रगट होण्यासाठी जो माणूस सतत प्रयत्न करतो, त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो, तेही सद्गुरू कार्य सुरुवातीची सुरुवात आहे सद्गुरू कार्याची, हेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे कोणतं कार्य पूरक पोषक आणि कोणतं कार्य पूरक पोषक नाही हे कळलं पाहिजे. अनेक लोक सद्गुरू कार्याच्या नावाने अनेक धावपळ करत असतात, पण साधनेकडे बघत नाहीत. फक्त प्रार्थना म्हटली किंवा थोडंसं नामस्मरण केलं की झालं, तेही अपुरं आहे. ते वाईट नाही म्हणत, तिथे ती अपुरं आहे. अपुरं का? कारण आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण व्हायचं आहे. बहिर्मनाने काही गोष्टी कळल्या म्हणजे अंतर्मनाने ऐकलं असं नाही, अंतर्मनाने साथ द्यावी लागते, तेव्हाच विचाराच्या व्यवस्थित होतात. जर अंतर्मन साथ देत नसेल, अंतर्मन जुन्या वळणावरच जात असेल तर तिथे सुधारणा झाली असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून हे सगळं जीवन जे आपलं आहे ते आनंदाने जगण्यासाठीच आहे. हे सगळं सांगतो कशासाठी की उगीच कुठच्या तरी भन्नाट कल्पनेत जीवन जगू नका, वस्तुस्थिती काय ती समजून घ्या. बऱ्याच लोकांची वस्तुस्थिती पण कळत नाही. कोणतरी सांगतोय आणि मग हो हो करून ते आपण धावतायत आणि धावाधाव करून शेवटी थकतोय, शेवटी त्याला कळत नाही आपण काय कमवलं आणि काय गमावलं.
10-10, 12-12, 15-15 वर्ष जे सद्गुरूंच्या सान्निध्यात सद्गुरूंच्या ज्ञानाचा अभ्यास करता आहेत, पण जर त्यांना आपल्या आचरणात बदल होत नाही हे कळत नसेल तर त्यांचं सगळं धावपळच आहे, तो खरा अभ्यास नाही. लक्षात घ्या. उगीच धावपळ करत बसू नका. 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, लहानपणापासून आहे आम्ही सद्गुरूंबरोबर म्हणणारे लोक आपला अहंकार तसाच ठेवतायत, तसाच देहभावातून जीवन जगतायत. फक्त बाह्यांगाने आम्हाला प्रपंच सुखी झाला, हे सुखी झाला असं म्हणतायत, पण ते काही सत्य नसतं. लक्षात घ्या. खरं सुधारणा हा साधक जेव्हा नम्र होतो, कृतज्ञ होतो सर्वांशी, एकाशी आणि दुसऱ्याशी नाही, सर्वांशी वागताना नम्र असेल, सर्वांशी बोलताना कृतज्ञता असेल, सर्वांना तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल, सर्वांशी सहिष्णुतेने वागत असेल, असं सगळं जेव्हा होत असेल आणि त्याचं सगळं सतत समाधानी असेल, प्रत्येक क्षणी त्याचं जीवन समाधानाने जर चालत असेल तर तो साधक हा खरा सुखी व्हायला लागतो. मग खरं सुखी व्हायचं आहे. वरवर सुखी होणं वेगळं आणि खरं सुखी होणं वेगळं. म्हणून जेव्हा समाजातली प्रत्येक व्यक्ती हे खरं सुख समजून घेईल आणि ती सुख अनुभवते तेव्हा खरा समाज सुखी होतो. तोपर्यंत समाजामध्ये चांगल्या वाईट घटना घडत राहणार, पण प्रत्येकाचा देहभावातून विचार करण्याची पद्धत वेगळी असणार आणि कोणाला कशात सुख आहे आणि कोणाला कशात सुख नाही हे जो तो आपापल्या परीने समजत असतो. आज अगदी खूप सुशिक्षित माणसंसुद्धा कॉर्पोरेट जगत आपण जे म्हणतो ती मंडळी पैसा खूप कमवतात, सुखी वाटतात. पैसा भरपूर कमवल्यानंतर रात्री उशिरा गेल्यानंतर त्यांना पार्ट्या करायची हौस असते. सिगरेट पिणं, दारू पिणं म्हणजे आपण सुखी होत सांगतात. पण काही काळानंतर जेव्हा आपल्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम दिसतो किंवा असे पैसे उडवल्यानंतर त्यांचं सेविंग त्यांच्याकडे नसेल हे कळतं आणि त्यावेळेला मात्र तो असमाधानी व्हायला लागतो. म्हणून टेम्पररी सुख म्हणजे खरं सुख नव्हे, जे परमनंट सुख हेच खरं सुख असतं. आणि हे परमनंट म्हणजे स्थायी सुख जर आपल्याकडे असेल तर आपण सुखी होतो. आणि म्हणून हे ज्ञान व्यवस्थित समजून घ्या. सद्गुरूंनी हे सर्व, पै महाराजांनी हे सर्व ज्ञान दिलेलं आहे आपल्याला, पण परखडपणे समजून घ्या. नुसतं भावनाशील होऊन समजून घेऊ नका, तर त्यावेळेला तुम्हाला खऱ्या आनंदाचा अनुभूती घेता येईल. लक्षात घ्या. ही आनंदाची अनुभूती घेण्यासाठी सांगतो आहे. मार्गदर्शन आहे. मार्गदर्शन आत्मसात करायचं आहे की न करायचं हे ज्याचं तरी ठरवायचं आहे. म्हणून सद्गुरू नेहमी सांगायचे, करायचं की न करायचं ठरवायचं कोणी? तुम्ही. म्हणजे प्रत्येकाने आपलं कर्म करायचं ठरवायचा अधिकार प्रत्येकाला आहे. म्हणून तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं नेहमी सांगायचे. पण लोकांना काय वाटायचं, त्या सद्गुरूंनी सांगितलं शिल्पकार, पण शिल्पकार म्हणजे काय? परत सत्कर्म केलंस की दुष्कर्म करतोयस. नावाला समोर सत्कर्म करतो, आतून दुष्कर्म करतोस, तरी ते दुःखदायक असतं. काही लोकांना समोरच्या लोकांना समोर चांगलं दाखवायचं असं मागून उलटं सुलटं करायची सवय असते. ते लोक सुखी कसे होणार? म्हणून ह्या सगळ्याचा विचार जे आपण करतो त्या मन आपलं निर्मळ झालं पाहिजे. आणि जेव्हा निर्मळ मन असतं, सर्वांच्याबद्दल आपल्या मनावर ज्या सद्भावना असतील, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्या दिशेने, सुखाच्या दिशेने आपली वाटचाल चालली हे लक्षात. आणि सगळी वाटचाल सगळ्यांकडनं हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.